कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हाट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी थांबा मी शोधून येते. लवकर. आता वस्तू ती बरोबर शोधून काढणार. नक्की ना? अरे बायकोवर विश्वास आहे माझा. अहो ऐकलत का? अहो ते माझे सगळे कॉस्मेटिक गायब आहेत. म्हणजे आपल्या घरात चोरी झाली. हळू बोल. म्हणजे आपल्या घरात चोरी झाली. पोलिसांच्या घरी चोरी झाली हे जर लोकांना कळलं ना तो लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडेल. अरे विश्वास गेला खड्ड्यात. आधी जाऊन त्या चोराला पकड आणि माझी पर्स आण. नाही 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 मला काय वाटतं माहितीये का हा चोर नाही चोरणी आहे. कुणी कॉस्मेटिक का चोरेल मला सांगा. चोरणी शूज माझी कशाला चोरे हे जरा विचित्रच काहीतरी. मी तर कसमच खातो. दादा अरे शपथ शपथ म्हणायचं होतं मला. त्या चोराला पकडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. का जाधव साहेब चोऱ्या हल्ली वाढले. रात्री गस्त घालताना डोळ्यात तेल घालून गस्त घालतो. हो काल पॉकेट गेलं म्हणे तुमचं. नाही कुणाला सांगू नका. SP साहेबांना काल झोपलेले आढळला तुम्ही. चुकून डोळा लागला. हो पण पाकिटाचं सांगू नका म्हणजे माझ्या इज्जतीचा सवाल आहे. चोराची काय हिंमत डायरेक्ट पोलिसाच्या पाकिटात हात. तेच म्हणतो मी. धाव दे ना झालं ना. पण ते सीताराम साहेबांना नका सांगू. अरे बाबा साहेबांचं टेन्शन नको घेऊ रे. साहेबांना कळलं पण ना तर साहेब तुला काहीच करणार नाही. विचार का मेनासारखे प्रेमळ आहे रे आपले साहेब. मग हे बघा आले. अरे वा एकदम फ्रेश दिसताय तुम्ही. आजच आंघोळी केल्या त्यांनी. हो काय म्हणून एवढा चेहरा उजळलाय. काय मग ड्युटी कशी झाली. साहेब मला काय कळलं. काय हल्ली चोर पोलिसांना पण सोडत नाही. तुम्हाला समजलं. हो रात्रीच समजलं. कुणाला सांगू नका. नाही म्हणजे माझ्या इज्जतीचा सवाल आहे ना. साहेब मी काय म्हणतो. साहेब शूज कुठे आहेत. चोरीला गेले. तुमचे शूज चोरीला गेले. अरे साहेबांचे शूज चोरीला गेले. अरे बरं अख्ख्या जगाला सांग चोरीला गेले माझे शूज. ते नाही पण तुमचे शूज चोरीला गेले म्हणतोय. चोरीला गेले पण एका इन्स्पेक्टरच्या घरात चोरी होती. म्हणजे यांच्या पुढे माझं काय. तर काय झालं. माझं पाकिट. अरे हे तर काहीच नाही. माझे शूज रश्मीची पर्स आणि सायलीचं मेकअपचं साहित्य चोरीला गेलं. काय सांगतोय साहेब. हळू बोल. हा तर लाऊड स्पीकरच आहे. हे पण चोराची जाम हिंमत झाली. साहेब तुम्ही खिडकी वगैरे उघडी ठेवून झोपलेला. नाही 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 मी बंद केली होती. अच्छा मग चुकून दरवाजा उघडा राहिला असेल. अरे मी सगळंच बंद करून नाही. पण हा चोर आला खरा. पण मी शपथ घेतली त्या चोराला मी पकडणारच. पकडा साहेब पकडा. मी सांगतो साहेब पकडा. आणि त्याच्यात माझं पाकिट पण पाकीट घ्या साहेब. हो यांना न्या साहेब सोबत. 25 रुपये गेले.
अंडा ईटिंग व्हेरी टेस्टी लागेल. सॉरी अंडा बॉइलिंग व्हेरी टेस्टी लागेल. आता कसा वाटला पण अंडा खाण्याची मजा काय वेगळीच आहे ना. दिस इज विलेज एग्स. येस येस येस. गावठी अंडा. काय रे पैसे कुठून आणलेस? काय नाही जरासा हात चालवला बस. गरम आहे ना गरम आहे ना आता उकडली गरमच असणार. गरम वॉट नाही मग थंड वॉट. थंड अरे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय का? काय नाही जरासा हात चालवला म्हणजे काय सकाळी सकाळी उठलो तर हात जरासा चालायला लागला गेला तुमच्या पॉकेटाजवळ गेला असे पैसे काढलेले अशी अंडी आणली. अरे आपण किती म्हणजे ती अंडा ईटिंग. नाहीतर काय मूर्ख इडियट. एवढी सुधारणा झाली रे तुमच्या इंग्लिश मध्ये. अरे कसली सुधारणा. शिव्या द्यायला लागला तुम्ही इंग्लिश. आपल्याला आता माहिती पडलं की आपलंच पॉकेट कटिंग. पहिला आपला मनी टाकिंग. टाकिंग मनी टाकिंग. तुम्ही खाल्लात ना अंडा मग अंडा इटिंग. आता पोटात सगळं सेटिंग. म्हणजे तू परत चोरी करायला सुरुवात केली. चोरी बिरी काय नाही मग जरा हात साफ केले एवढं. जसं सांगतो काय साबणाने हात वॉशिंग करीन. बघ ना आय एम तरी डेली हात वॉशिंग रे. तुमच्यासारखं नाही 2-2 दिवस नाही बाथिंग. तुला असा बदडिंग ना गुच्चा लाथा आणि कुदकिंग. सॉरी ठीक आहे उद्यापासून मी तुमच्या पॉकेटला हात लावणार नाही. मग काय करणार आहेस तू? मी काय विचार करतो काय करणार आहे? आपण कोंबडी चोरी करून आणूया म्हणजे डेली अंडर कुकडिंग आणि इटिंग. ही इज नॉट सुधरिंग. मग मी तुम्हाला तेच सांगतोय त्याचा काय फायदा आहे काय? त्याचा काय फायदा आहे काय? उपडी पॉटवर पाणी टाकीन. काय फरक नाही पडी. काय फरक नाही पडी. यू आर राईट. कावळ्याच्या तोंडात माझ्या घरी चोरी झाली किरकिरे. पोलिसांच्या घरी चोरी? हो ती ओरडताय किरकिरे. पोलिसांच्या घरी चोरी होऊ नाही का शकत? म्हणजे वायरमॅनच्या घरी कधी लाईट जात नाही का? किंवा सुताराच्या घरी कधी फर्निचर तुटत नाही का? किंवा डेंटिस्टचे कधी दात दुखत नाहीत का? काय हो नाही पण मी काय म्हणतो तुम्ही नवऱ्याला विचारणार असणार की मला तुमची उलट तपासणी घ्यावीच लागणार. असं मी माझ्या नवऱ्याला विचारणार? तुम्हाला माहिती आहेत ना आमचे हे कसे आहेत. नाही म्हणजे कसं असतं मॅडम की बायका आहेत ना आपल्या नवऱ्याच्या प्रोफेशन नुसार भांडतात. म्हणजे कशा? म्हणजे पेंटर असतो ना त्याची बायको म्हणते थोबाड रंगवून ठेवीन. जी असतो ना त्याची बायको म्हणते हिशोबात राहा. डेंटिस्ट त्याची बायको म्हणते दात तोडून टाकीन. असं. वा सॉलिड तुमचं सेन्स ऑफ ह्युमर. पण मॅडम सापडला का हो चोर? नाही ना सगळे दरवाजे खिडके बंद होते तरी चोरी कशी झाली मला कळतच नाहीये. म्हणजे चोर ना घरातलाच असणार. कशावरून? मल्टिपल पर्सनॅलिटी बोललो होतो ना. तुमचे मिस्टर पोलीस आहेत पण त्यांच्या अंतर्मनात ना चोर बनण्याची इच्छा असणार. माझ्या मनात काहीतरी भरवू नका तुम्ही. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर संशय घेतला. मी कुठे म्हटलं संशय घ्या म्हणून? संशय घ्या असं नाही सांगितलं पण तुम्ही सांगितलं ना तो 1 माणूस 2 माणसं 3 माणसं त्याच्यात सगळा गोंधळ झाला माझा. असतातच ना 1-2 पण यांच्यामध्ये एकच असेल. तेच तर मला आज शोधायचंय. अच्छा म्हणजे आमचे हे द ग्रेट रॉबरी वाचतात आणि घरातच रॉबरी करतात. अच्छा हे चाललंय तर आता मला हे पुस्तक लपवून ठेवायला हवं. बघू आता आमच्या घरात ग्रेट रॉबरी होतेच कशी. या म्हणा पुस्तक वाचा रॉबरी करून दाखव.
बरोबर. आता सगळं सुरक्षित आहे. आता माझ्या ट्रॅप मधून चोर सुटूच शकत नाही. सगळं प्लॅन. आता झोपायला मोकळं. अरे मोबाईल राहिला. गुड मॉर्निंग. फ्रेश होऊया. अरे हे बांधून कोणी ठेवलंय? मीच द्या द्या द्या. अगे काय ग हे कुठे असं बांधून ठेवलंयस तू? मग काय, आपल्या घरातल्या चोरीचा सूत्र सापडायला नको म्हणून बांधून ठेवलंय. काहीतरीच काय बडबडतेस तू? गप्पा बसा. हा, तुमच्या उशाखाली मला रॉबरीचं पुस्तक सापडलं. आपण मी रॉबरीचं पुस्तक वाचलंच नाही. तेच तर मला म्हणायचंय, तुम्ही ते काल पुस्तक वाचलं नाही ना, म्हणून आपल्या घरात चोरी झाली नाही. मला कळतंय. हो, तुमच्या उशाखाली माझा मोबाईल आहे तो द्या. पुस्तक वाचताय, त्रास देताय. अगं सायली, माझा मोबाईल सापडत नाहीये, तुझा पण नाहीये. तुझा पण नाहीये? अय्या, आपल्या दोघांचे मोबाईल नाहीयेत. म्हणजे काल आपल्या घरात चोरी झाली पुन्हा. अरे सांगितलं ना तुला, माझे पाय बांधून ठेवलेस ना तू. जर हे पाय बांधून ठेवले नसते तर मी बघितलं नसतं त्याला. मी तुमचे पाय बांधून ठेवले, डोळे नाही, तसे तुम्ही बघू शकला असतात. हो, बांधलेला माणूस काहीच करू शकत नाही. हो का? हा बांधलेला माणूस ज्या पद्धतीने डाराडूर घरत होता, तो माणूस काहीच करू शकला नसता आयुष्यात. काही काळजी करू नकोस, चोर पळून जाणारच नाही. मी आयडिया तशी केले. म्हणताय? हे तुला दाखवतो. हे बघ, हे बघ, हे काय काय झालं आता? चोरासाठी ठेवलेल्या वस्तूवर माझाच पाय पडला. अरे देवा, लागलं का? नाही, एवढं नाही. चल अजून तुला आयडिया दाखवतो. ये लवकर, सांभाळू ना, तुला लागेल. सांभाळून ये. आता बघ, अजून एक मी मस्त पैकी आयडिया केली. तू बघशील ना तर तुला पण कळेल. अरे काय चाललंय हे पण चोरासाठीच केलं होतं मी. लागलं? आता काय नाही, एवढं नाही. चल हॉल मध्ये तुला दाखवतो. तिकडे पण मी असं ठेवलं नाही की चोर आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही. चल आता बघ, हॉल मध्ये ये ये ये. अहो, काय चाललंय आता? हे सगळं कशासाठी? अगं आधी हात दे मला. सावकाश. काय चाललंय? काय हे सगळं कोणासाठी? अगं चोरासाठी. म्हणजे ज्याच्यासाठी हे सगळं केलं तो गेला निवांत आणि तुम्ही धडपडा. वहिनी, अगो वहिनी, चोराने माझी जीन्स सुद्धा पळवली आणि तुझी मॅक्सी सुद्धा. मॅक्सी सुद्धा चोरली? हो. हा चोर आहे की चिंधी चोर आहे? माझं काही चोरलं नाही ना? चोरलं ना तुझी सँडो बॉडी. हा चोर ना मला उघड्यावरच पाडणार आहे. मी काल रात्री सगळ्या खिडक्या बंद केल्या होत्या. खरं सांगू का? म्हणजे मी काल रात्री तुमचे पाय सुद्धा बांधले होते. म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही झोपेत चालता, झोपेत चोरी करता, म्हणून मी पाय बांधून ठेवले, तरी सुद्धा चोरी झाली. म्हणजे हा चोर आहे तरी कोण नक्की? तोच असणार. कोण कोण? विजा वाकडे. विजा वाकडे कसं चोरी करेल? मी बंड्या कोल्हे सुद्धा हेच म्हणाल होतो. मग तो म्हणाला की जो वाकड्या वाट्याने जातो ना तो विजा वाकडेच. चोरी करायला लागलाय. आता मी तुला सोडणार नाही विजा. विजा, वेर यू भटकिंग विजा? हे विजा. अरे का कशाला कोकलिंग? विजा दिसत नाहीये बॉस कुठे?
अरे गेला असेल कुठेतरी जॉगिंगला. अरे असं कसं जॉगिंगला जाईल? सकाळपासून मी बघतोय. हे काय आता? हे काय? विजय वाकडे बॉस. ही कसली तरी चिठ्ठी आहे. अरे वाच ना मग. माय डिअर बॉस बंड्या कोले आणि डिअर फ्रेंड पक्या. वा क्या बात आहे रे. तुमचा माझ्यावर विश्वास राहिलेला नाही. तुम्हाला वाटतं मी पुन्हा चोरी करायला लागलो? अरे तुमच्याशी मी खोटं बोलेन का? मी जातोय कधी परत न येण्यासाठी विजय वाकडे. बॉस आपला विजा गेला. बॉस आपला विजा गेला. कुठे आहे तो विजा? कुठे आहे? हो साहेब, काल आपण त्याला चोरीबद्दल बोललो आणि आज तो गेला. ही इज गोईंग. अरे रे रे रे, वाईट झालं. बॉडी कुठे आहे? मागे वाळेत टाकली. अरे डेड बॉडी कुठे आहे? आओ चांगला जीवाभावाचा मित्र होता हो आमचा. गुड माणूस होता. गुड म्हण रे, गुड म्हण. गुड माणूस होता. हा तोच तो गुड होता. इन्स्पेक्टर साहेब, ही बघा, ही चिठ्ठी देऊन गेला तो. जीवाभावाचा मित्र गेला हो. अरे पण हे पुढचं नाही वाचलंच काय? जाताना तुमच्या पाकिटातले पैसे घेऊन गेला तू. आमच्या पाकिटातले पैसे घेऊन गेला? अरे खरंच की या वाकडेला विहिरीत बुडवून पुन्हा नदीत बुडवलं पाहिजे. असं नाही, त्याला चांगला पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजे. याचा अर्थ विजा बाहेर जाऊन सगळ्या हालचाली करतो. विजा वाकडे, तुला माहिती नाहीये, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.